तर फ्रेंड्स एवढी म्हणजे नाही का आमच्या कंडिशन तुम्हाला सांगते एवढी खराब असायची ना, आम्ही असं कधी कधी 10-20 रुपयाकडे बघायचो. कधी कधी आम्हाला असं वाटायचं की नाही का आम्ही ऊसाचा रस पण पिवा, म्हणजे नाही का असं 15 रुपयासाठी आम्ही असे एवढं विचार करायचो. असं वाटतंय. आणि परत आम्हाला दररोज यायला जायला पेट्रोल पण तेवढं लागायचं. कधी कधी त्याला लॉकडाऊन मध्ये पेट्रोल सुद्धा नसं भेटायचं आम्हाला. कधी कधी पोलीस लोक अडवायचे आम्हाला. सर मी हात जोडायचे त्यांच्या समोर अक्षरशः. मला हे सांगायला आज अजिबात लाज नाही वाटत, कारण की आम्ही ते दिवस काढलेत ना. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. आणि मी तनुजा, मी आहे आनंद. तुम्हा सगळ्यांचं तुझ्या आवाजाला काय झालंय? काय नाही, खारी अडकली काय? इतक्या दिवसातून सांगितलं खारी घेऊन या, घेऊन आलं त्या खारीमध्ये साखरच नाहीये. ह्यात माझी गलती आहे का साखर नाही तर? साखर म्हणजे ती एकदम सपकच लागते, वेगळीच लागते. सो फ्रेंड्स, तुम्ही खूप जास्त आम्हाला कमेंट केल्या की ब्लॉग इतका उशिरा येतोय. कोणीतरी मला अशी कमेंट टाकली, मला ती कमेंट वाचून एवढं हसायला आलं ना. ते म्हणताय रोज डेली ब्लॉग नाही आल्यावर मला लय राग येतो, दररोज ब्लॉग टाकत जा. तर हो, पण कसं 1-2 दिवस जरा उन्हाळा पण खूप होता आणि माझी थोडी तब्येत सुद्धा डाऊन होती, त्यामुळे 1-2 दिवस लेट झालं. बट इथून पुढे रेग्युलर ब्लॉग येतील आपले आणि खूपच इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहेत ह्याच्या पुढचे तरी. आणि तुम्हालाच नाही, तुमच्यापेक्षा जास्त आम्हालाच राग येतो की आमचा ब्लॉग नाही गेला. हा, सो आपण आपला ब्लॉग स्टार्ट करूयात. तर लास्ट ब्लॉग आपण सोडला होता इथे. आम्ही कोणतं काम केलं होतं, त्यामुळे आमच्या आयुष्यात काय अडथळे आले, त्या कामामुळे लोकांनी आम्हाला किती वैताग दिला, किती आम्हाला त्रास दिला. तर नातेवाईकांनी आम्हाला खाली समजलं की तुम्ही असे कामं करतात, XYZ जे पण असेल. तर सगळ्यात आधी मग असं काय झालं, जेव्हा आमचं स्टॉलचं असं सिच्युएशन झालं नाही का, स्टॉलवर आमचा धंदा जो आहे तो कमी कमी होत चालला होता, मग आम्ही टेन्शन मध्ये आलो. पण त्या कामाला जायच्या आधी किंवा तिकडं जोपर्यंत मम्मी पप्पाचे कॉल येतात किंवा ज्यांना ज्यांना मी जॉबसाठी सांगून ठेवलं होतं त्यांचे कॉल यायच्या आधीपर्यंत मी डीमार्ट मध्ये सुद्धा फिरले होते की नाही का, आमच्या इथेच म्हणजे त्या चौकामध्ये इकडे तिकडे डीमार्ट मध्ये सुद्धा रिझ्यूम वगैरे दिले होते की कुठेतरी पार्ट टाइम जॉब मिळावा. पण मला सगळीकडून असंच रिस्पॉन्स कळाला होता की पार्ट टाइम जॉब कुठेच नाही मिळणार, बदलापूरमध्ये तर नाहीच मिळणार. त्याच्यानंतर मग मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा ट्राय केलं की रिसेप्शन मध्ये मला कुठे 2 ते 3 तास जॉब भेटावा. असं नाही की मी कुठेच हातपाय नाही मारलेले, पण मी पहिल्यापासून जास्त स्ट्रगल केलेलं आहे. म्हणजे कसं आहे, मी करत आले, मी जास्त आनंदला जास्त फोर्स नव्हते करत कोणत्या कामाला. असं वाटायचं की नाही मी पण त्यांना मदत करू. तर मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा ट्राय केलं, डीमार्ट मध्ये सुद्धा ट्राय केलं. पण डीमार्ट मध्ये असं होतं 5 ते 6 हजार पगार फक्त आणि कमीत कमी 12 तास कंटिन्यू उभं राहायचं असं काम होतं. ते पण करायला काय प्रॉब्लेम नाही, पण एवढीसा पेमेंट ते अफोर्डेबल नव्हतं ते आमच्यासाठी, वर्थ इट नव्हतं. हा, आम्हाला उल्हासनगर वरून कॉल आला की आम्हाला तुम्हाला इथे असं काम आहे, पण आम्हाला माहिती नव्हतं की ते काम कसं आहे. आम्ही आयुष्यात ते काम कधी बघितलं नव्हतं. तुम्हाला असं वाटेल की ही लहानपणापासून उल्हासनगरमध्ये राहिली आणि हिला माहिती नाही. माझं आयुष्य असं होतं ना, फक्त शाळा, कॉलेज आणि घर, बस, अजून कुठेच नाही. आजपर्यंत मला उल्हासनगरच्या गल्ल्या पण माहिती नसतील, अशी माझी हालत. मी कधी कुठे फिरले नाही, मला काय माहिती नाही. मी तर मागून येऊन मला सगळं अख्खं उल्हासनगर माहितीये का. आता मी मुलगी, मी कुठे फिरणार ना, काय करणार. तर मला त्या गोष्टी मला कधीच माहिती नव्हतं की इथं काय काम असतंय, काय असतं. आपलं कॉलेज वगैरे केलं, शिकलं, घरी गेलं, एवढंच फक्त मला माहिती होतं. तर एक दिवस जेव्हा मला उल्हासनगर वरून कॉल आला तेव्हा ती लेडीज मला त्या कामावर पहिली घेऊन गेली. त्या दिवशी मी एकटीच गेली होते काम बघायला, आनंद नव्हते आले माझ्याबरोबर. मी दुसरीकडे गेलो होतो काम शोधण्यासाठी त्या टायमिंगला. तर मग जेव्हा मी तिथे गेले तर तिनेच बोलणं वगैरे केलं की बाबा ही मुलगी काम करायला, तिला काम वगैरे पाहिजे आहे. तर त्या टायमिंगला सुद्धा उन्हाळा चालू होता. उन्हाळाच होता, हा, प्रॉपर उन्हाळा होता त्या टायमिंगला. आणि ती जसं जसं त्याच्या बरोबर बोलत होती ना, माझं सगळं डोक्यावरून चाललं होतं नाही का. 1 रुपया चेकिंग का, 50 पैसा पैकिंग का, 50 पैसा उसमें बेल्ट जाएगा, 50 पैसा रेंज बांधने का, फिर बंडल बांधने का, फिर पन्ने में डालने का. म्हणजे 25 पैसे, 50 पैसे, 10 पैसे. म्हणलं हे एवढ्या कमी, याने काय म्हटले, आजकाल 8 आना 1 रुपया सुद्धा चालत नाही आणि 50 पैसे 10 पैशाची गोष्ट करते ते. म्हणजे काम ऍक्च्युअल मध्ये आहे तरी काय, मला काहीच माहिती नव्हतं. आणि आम्ही असं नाही समजत फ्रेंड्स की कुठलंच काम छोटं किंवा मोठं नसतं. बरोबर आहे, कुठलंही काम छोटं आणि मोठं नसतं.
ते आमच्यासाठी त्या टायमिंगला आम्हाला नाही आम्ही वाटलं. नवीन होतो त्या हा, कामामध्ये. तर आमच्यासाठी ते कामच होतं. पण नंतर आम्हाला पुढे जाऊन त्या कामामुळे एवढा त्रास होईल आम्हाला हा, कधीच वाटलं हा. नव्हतं. नंतर आम्हाला ते काम ओझं वाटायला लागलं, नको नको व्हायला लागलं. आणि हे कोणामुळे व्हायला लागलं? लोकांमुळेच व्हायला हा, लागलं. बस. त्याआधी आमच्या मनामध्ये असं काहीच नव्हतं. ज्या कामामुळे जर आपलं घर घर चालतंय, चालतंय. आपण 2 टाइमचं जेवण करतो, तर ते आपल्यासाठी खूप मोठं आहे. ते बरोबर. कुठलंही काम असू देत, कुठलंही. मी तर आजपर्यंत कुठल्याच कामाला हे नाही केलं, पण नाही, नाही. लोकांनी जे आमच्या डोक्यामध्ये टाकलं ना, की अरे तुम्ही शिकलेले हे, तर तुम्हाला अक्कल नाहीये, हे काम असं आहे, हे काम तसं आहे, उद्या तुम्हाला कोणी बघितलं तर लोक काय बोलतील, नातेवाईक काय बोलतील, अरे ह्याची मुलगी एवढी शिकली तरी असं काम करते, असं बोलून बोलून लोकांनी आमच्या डोक्यामध्ये, आमच्या मनामध्ये अशा गोष्टी टाकल्या ना. मग नंतर पुढे पुढे जाऊन ते काम आम्हाला इतकं वाईट वाटायला लागलं ना. मग आम्हाला म्हणजे सांगेल मी तुम्हाला पुढे काय झालं होतं. सध्या मी त्या कामामध्ये लागले, ठीक आहे. मी त्याच दिवशी तिथे कामाला बसले, कारण की तो मालक काय बोलला मला की ना, तुम्ही आता नवीन आहात म्हटलं इथं, तर तुम्ही आजच्या दिवस काम बघून घ्या की कोण कसं काम करतंय, काय करतंय, मग तुम्हाला एक आयडिया लागून जाईल. म्हटलं ठीक आहे. तर मी त्या दिवशी तिथंच होते. मी आनंदला कॉल करून सांगितलं की तुमचं मला एक जागेवर काम लागलंय म्हटलं, तर आज मी इथंच आहे, संध्याकाळी हवं तर मी येईल म्हटलं स्वतःच घरी, कारण की काय बदलापूरवरून मी जाऊ शकत होते ट्रेनने. तर मी म्हटलं मी येते म्हटलं, तर तुम्ही तुमचा स्टॉल वगैरे लावा, टायमिंगला घरी जावा, जेवण वगैरे करा, मी संध्याकाळी बघते काम वगैरे कसं आहे काय. आणि फ्रेंड्स, उल्हासनगर पूर्ण जीन्स मार्केटसाठी खूप नामांकित आहे. या म्हणजे उल्हासनगरचं नाव आहे ना, भरपूर लोक ओळखतात की उल्हासनगर स्पेशली कशासाठी आहे. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ते जीन्स मॅन्युफॅक्चर होतात. तर फ्रेंड्स, ते काम मी जेव्हा करायला तिथे बसले, त्या टायमिंगला मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते की ते काम कसं होतं. म्हणजे की जे आपल्या जीन्स असतात ना, लाईक लहान मुलांचे किंवा मोठ्या माणसांचे, छोट्या मुलांची जी साईज असते ती असते 22, 24, 26, 28, 30 अशी असते. सेम मोठ्या लोकांची पण तशीच साईज असते, 28, 30, 32, 34, 36 अशी 44 पर्यंत साईज असते. तर तो जो माल जेव्हा येतो आपल्याकडे, तर तो ऑलरेडी प्रेस होऊन येतो, म्हणजे की स्टीम असतात. तर स्टीम झाल्याच्या नंतर त्या जीन्सचे पूर्ण धागे कट करायचे, त्याला म्हणतात चेकिंग. यस, जेवढे पण धागे, ते छोटे छोटे धागे सुद्धा कटरने कट करावं लागतात, तेव्हा 1 रुपया मिळतो ती कटिंग केल्याच्या नंतर, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही बघितलं असेल जीन्समध्ये ते टेग पण लागलेले असतात की कुठल्या कंपनीचा किंवा कुठल्या ब्रँडची ही जीन्स आहे. ते टेग पण आपण लावायचे, काहीतरी गननी लावायचे असतात. कधी कधी सुई आपल्या हातामध्ये जाते, आरपार जाते सुई, किती वेळा झाली. त्याच्यानंतर मग ते गननी सुई मारल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये स्पंज टाकायचा. हे असतात ना फॉर्म असतात, व्हाईट वाले, येल्लो वाले फॉर्म असतात, ते टाकायचे. मग त्याला परत घडी करायचं, मग त्याला परत पन्नीमध्ये टाकायची, त्याची सीलिंग टाईट करायची. असे मग नंतर 5-5चे बंडल करून त्याला रेंजच्या धागाने एकदम टाईट बांधायचं. कधी ढिल्ला असलं किंवा कधी धागा परत काही प्रॉब्लेम राहिला, तो माल रिटर्न येणार. म्हणजे की आपण हे सगळं करून आपल्याला फक्त किती रुपये भेटायचे? 1.5 रुपये. 1.5 रुपये. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये फुल चेकिंग करावं लागत होती, जसं की एक डाग नाही पाहिजे, कुठं फाटलेलं आहे का, कुठं तुटलेलं आहे का, ह्या पिसाला काही डिफेक्टिव्ह आहे का, कलर काही वेगळा वाटतो का, म्हणजे एकदम बारीकीने बघावं लागतं कधी कधी. तर फ्रेंड्स, म्हणजे पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगते, पहिल्या दिवशी मी एवढं सगळं शिकून आले, कारण माझं तेव्हा माहिती नव्हतं, पण माझं डोकं असं फास्ट आहे की मी एक कुठली गोष्ट बघितली ती मी समजून जाते पटकन. फक्त मला त्याच्यामधलं कलर कळत नव्हते, आणि अजूनही मला कलर कळत नाही, कारण की एकच शेड मध्ये 3 वेगवेगळे शेड असायचे. कुठला लाईट असायचा, कुठला डार्क असायचा, कुठला एकदम एकसारखे दिसणारे 2 कलर असायचे. तर आम्ही स्टार्टिंगला मी तर इतकी कन्फ्युज झाले होते ना, मी लय डिसअपॉइंट झाले की बाबा, म्हणजे मी दिवसभर, म्हणजे नाही का, संध्याकाळपर्यंत मी किती पीस केले असतील त्या दिवशी. मी आलेच काम बघायला 2 ते 3 वाजता, आणि मी संध्याकाळी 7-8 वाजता घरी गेले. तर मी त्या दिवसभरामध्ये फक्त 50 पीस करून गेले. म्हणजे फक्त 100-150 रुपयाचं काम, 100-150 रुपयाचं काम करून मी घरी गेले. आणि मी आनंद मला बोलले, मग मी डायरेक्ट स्टॉलला गेले, कारण की आनंदने स्टॉल लावलेलं होतं ना. मग मी जाऊन ट्रेनने यायची. मी मग ट्रेनने आली त्या दिवशी. एवढी गर्दी भयंकर लोकलला, उल्हासनगर वरून बदलापूर पर्यंत ट्रेनने, तिथून परत रिक्षा पकडायचं, त्याच्यानंतर डायरेक्ट स्टॉलला. घरी पण नाही नव्हती जाता की. मी बघायला आनंदला काय झालं काय नाही. आमच्याकडे मोबाईल बी नव्हता, एकच फोन होता, तो आनंदकडेच ठेवलेला होता. आणि मी किती एवढा घाबरायचो की कुठं आले असेल, कुठे पोहोचले असेल, फोन नसायचा. मग मला फक्त निघताना एक कॉल करायची, आनंद मी निघते, तेव्हा फक्त माझ्याकडेच फोन असायचा.
त्यानंतर मग घरी आल्यावर मग आनंदला म्हणजे स्टॉलवरच असताना मग मी अशी डिसअपॉइंट झाले नाही का. मग पण मी असं नाही दाखवलं आनंद. जर ते कसं असतं बघा, आपण पण डिसअपॉइंट होणार आणि आपण पुढच्याला जेवढं नाही का असं डाऊन पद्धतीने डाऊन व्हॉल्यूमने सांगणार ना, त्याचा सुद्धा तेवढा कॉन्फिडन्स लेवल जो तो डाऊन होतो. तर मग मी म्हटलं आनंदला ठीक आहे, चांगलं आहे म्हटलं काम, आपल्याला करता करता येऊन जाईल. पण बोलले काय काम आहे म्हटलं, जीन्स पॅकिंगचं काम आहे, म्हणजे की प्रेस पॅकिंग. तर ते बोलले हे काय असतं, मला पण माहिती नव्हतं, आम्ही फर्स्ट टाइम पाहिलं. हा, त्यांना पण नव्हतं माहिती. तर मी म्हटलं अशी अशी जीन्स आहे. मी सगळं त्यांना शेड्यूल सांगितलं की काय करायचं, कसं करायचं, चेकिंग पासून तर पॅकिंग करून आपल्याला किती पैसे भेटतात, काय होतं. आणि तिथं वीकली पेमेंट व्हायचा. किंवा आपण बोललो ना की बाबा नाही आम्हाला डेली पण पेमेंट द्या थोडा दिवस, म्हणजे ते आपल्या अंगावर काम होतं. मेन गोष्ट ते आपल्या अंगावर काम होतं. आपण जेवढे पीस दिवसाला पॅक करणार तेवढे आपल्याला पैसे मिळणार. ठीक आहे, त्याची काही सॅलरी वगैरे फिक्स नव्हती. तर मी लय खुश झाले की चला बाबा, आपल्याला दररोज आपल्या इकडनं किंवा वीकली जरी पेमेंट आला तर आपलं दोन्ही साईडने आपलं घर चालेल, तर काय प्रॉब्लेम नव्हता. ठीक आहे. आणि त्या टायमिंगला लॉकडाऊनच होता. आणि ज्या लेडीजने मला ते काम लावून दिलं तेव्हाच मला तिला काम लावायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मला ते काम लावून दिलं. नंतर मग त्या कामामध्ये नंतर काय झालं ना, मी तुम्हाला सांगते. आणि तेच लोक मग नंतर काय बोलायला लागले. त्याच्यानंतर असं करून मग मी काय झालं, स्टॉल वगैरे आम्ही क्लोज केला. आनंदला सगळं घरी जाऊन जेवण वगैरे केलं, झोपलं. दुसऱ्या दिवशी मग आनंदाने मी सकाळी 7 वाजताच उठलो. कारण की फ्रेंड्स, आमचं कसं होतं, लॉकडाऊन आहे ना, त्याच्यानंतर आहे ना कोरोनाचा दुसरी लहर आली होती बघा. तेव्हा कडक लॉकडाऊन स्टार्ट झालं होतं परत नाही का. म्हणजे काही गरज असली तरच बाहेर वगैरे पडायचं. हवालदार वगैरे असायचे, ट्रॅफिक हवालदार बदलापूर साईडला. तर मग आणि त्या टायमिंगला आमचं ना लय म्हणजे नाही का बाहेर निघणं लय मुश्किल व्हायचं. तर आम्ही लय टेन्शन मध्ये यायचो की नाही का 9च्या नंतर आपण कसं बाहेर पडायचं. 7 वाजता उठल्याच्या नंतर मी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि सगळं घरातलं काम वगैरे उरकून त्याच्यानंतर मग आम्ही 8-8:30 आम्ही घर सोडायचो. 8-8:30 घर सोडल्याच्या नंतर 9च्या आधी आम्हाला कसल्या पण हालतीमध्ये कामावर पोहोचायच लागायचं. आणि जेव्हा आम्ही कामाला पोहोचत 9-9:30 व्हायच्या, मग गेल्या आम्ही नाश्ता वगैरे करून आम्ही प्रॉपर 10 वाजता कामाला लागायचो. 10 वाजता जे आम्ही कामाला लागलो तर आम्हाला किती, आम्ही 3-3:30 आपण करत असतो ना. 3-3:30 वाजेपर्यंत आम्ही काम करायचो. आणि आम्हाला दुपारी लंच टाइम आमच्या मनावर होता की तुम्ही जेवढा वेळ घ्या, ते अंगावर काम होतं. आम्ही जेवलं की पटकन लगेच कामाला लागायचो. आम्ही टाइम वेस्टच करत नव्हतो. फक्त 10 मिनिटं जेवण्यासाठी घ्यायचो लगेच आम्ही. आणि इतकं गरम व्हायचं फ्रेंड्स. आणि फ्रेंड्स तुम्हाला खरं सांगू का, ते जे आम्हाला स्टार्टिंगला जे काम लागलं होतं ना, तो म्हणजे एक कंपनी नव्हती, एक घर असतं ना, घर 1 BHK मध्ये त्याने सगळं चालू केलं होतं. म्हणजे हॉलमध्ये त्याने स्टीम लावले होते, म्हणजे प्रेस व्हायचा. आणि काय बोलतात त्याला, किचन रूम साईडला आहे ना, आम्हाला पॅकिंगला माल द्यायचा. आणि एवढं गरम व्हायचं फ्रेंड्स तिथं गेल्यावर ना, बापरे. आणि मी ते फर्स्ट टाइम आणि वरती पण तिथं पत्रेच होते लय हालत खराब आमची. मग आनंद पहिल्याच दिवशी आले बरं का कामाला. आनंद काय मला नाही जमणार काम, मी नाही करणार. म्हणलं आनंद, आपल्याला भले इकडनं 200 रुपये निघू दिवसाला किंवा 300 रुपये निघू, जरी 300 रुपये पण निघले तर आपल्याला महिन्याला 9 ते 10 हजार रुपये आपण कसे तरी करतो. आनंद, आपल्याला हे करावंच लागेल. आनंदला नव्हतं आवडत काम. आनंद लय बोर व्हायचे त्या कामामध्ये. मी लय समजायचे आनंदला नाही का. आनंद बोलायचे काय तरुण आहे 1-1.5 रुपयासाठी. म्हणलं तसं नका विचार करू, बघा लोकांना कामं नाहीत म्हटलं. आनंद, कुठेच कामं नाहीत. आणि कामं आहेत तर मग एवढे धोकादायक काम आहेत. 12-12 तास 8-8 तास ड्युटी आहे, महिन्याला सॅलरी येणार. खूप काही कंडिशन्स आहेत लोकांच्या. पण हे आपल्या मनासारखं काम भेटलं, आपण जेव्हा पाहिजे आपण तेव्हा घरी जाऊ शकतो. आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही. आणि मेन गोष्ट, आपला स्टॉल आहे. आपल्याला स्टॉलमुळे हे काम करावंच लागणार आहे. आपण दुसरीकडे कुठंच काम नाही करू शकत. मी इतकं समजवलं आनंदला. त्याच्यानंतर मग आनंदच्या डोक्यामध्ये काहीतरी गेलं. मला बोलले ठीक आहे, काम तर मलाही आवडत नव्हतं, पण ते बोलतात ना, एक मजबुरी होती आमची, आम्हाला करावंच लागलं होतं. त्यानंतर मग आम्ही असं करत आम्ही काय करायचो, सकाळी 7-7:30-8 वाजता उठून 9 वाजता कामाला यायचो. कधी तर इतकी हालत आमची, म्हणजे आम्ही इतके टायर्ड व्हायचो, इतके दमून जायचो ना आम्ही, तर दुसऱ्या दिवशी आम्हाला उठणंच होत नसायचं. कधी आम्हाला लेट व्हायचं. कधी मी टिफिन घेऊन येत नव्हते, कारण की माझ्या अंगात ताकदच नाही राहायची. कधी सकाळी उठून एवढं जेवण बनव हे कर, तर कधी जेवण आमचं स्किप व्हायचं. मग आम्ही बाहेरून काही पण, एवढ्या उन्हातानामध्ये वडापाव वगैरे घेऊन काही पण खायचो आम्ही. वडापाव खायचो आम्ही 10 रुपयासाठी. आणि त्याकडे सुद्धा बघायचो आम्ही की घ्यावा का. तर फ्रेंड्स, एवढी म्हणजे नाही का आमच्या कंडिशन तुम्हाला सांगते, एवढी खराब असायची ना. आम्ही असं कधी 10-20 रुपयाकडे बघायचो. कधी आम्हाला असं वाटायचं की नाही का आम्ही उसाचा रस पण पिवा, म्हणजे नाही का असा 15 रुपयासाठी आम्ही असे एवढं विचार करायचो.
असं वाटतंय. आणि परत आम्हाला दररोज यायला जायला पेट्रोल पण तेवढं लागायचं. कधी कधी त्याला लॉकडाऊन मध्ये पेट्रोल सुद्धा नसं भेटायचं आम्हाला. कधी कधी एवढ्या म्हणजे कधी कधी आम्हाला घरामधनं निघताना उशीर व्हायचा ना, तर कधी कधी पोलीस लोक अडवायचे आम्हाला, कारण की गाडी आमची पुण्याची असल्यामुळे आहे ना की लगेच बाजूला घेत होते. म्हणून त्या भीतीने आम्ही थोडं लवकर उठायचो की नाही का आपण थोडं लवकर गेल्यावर आपलं थोडंसं काम होईल. पण कधी कधी ते पोलीस लोक अडवायचे आणि आमच्याकडे एवढे पैसे पण नसायचे, तर ते कधी पोलिसांनी अडवलं ना अक्षरशः आमच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं माहितीये का. आणि ते अजिबात ऐकत नसायचे. त्यांना म्हणलं ना सर, मी हात जोडायचे त्यांच्या समोर अक्षरशः. मला हे सांगायला आज अजिबात लाज नाही वाटत, कारण की आम्ही ते दिवस काढलेत ना. मला माहितीये की आम्ही कसे दिवस काढले तेवढे बेकार. आम्ही त्यांना अक्षरशः बोलायचो, सर प्लीज आम्हाला जाऊ दे, आमचं काम आहे, असं आहे तसं आहे. ते बोलायचे तुमच्याकडे हे नाही, तुमच्याकडे ते नाही, पुण्याची गाडी आहे, तुम्ही इथं काय करता. भरपूर असे प्रश्न विचारायचे आम्हाला. पण मग तुम्हाला तर बोलायचे तुम्हाला 1200 रुपये फाईन भरावं लागेल, 2000 भरावं हा. लागेल. पण कसं आहे, मला ना असं झालं ना, मग मला असं सहनच नसं व्हायचं. मला लगेचच रडायला यायचं. मग काय काय बिचारे 1-2 चांगले असायचे तर बोलायचे ठीक आहे जा तुम्ही. मग एकदा दोनदा ते सोडून द्यायचे. पण कधी कधी काय काय असायचे ना हवालदार लोक, ते नव्हते सोडत. पण आम्हाला तिथे मग आम्ही जेवढे कमवायचो का 200-300 रुपये आम्हाला ते देऊन त्याच्यानंतर ते लोक आम्हाला जाऊ द्यायचे. तसं करत करत आम्ही 1-2 महिना काढला. पण स्टॉलची आमचे दिवसांदिवस कंडिशन लय खराब होत चालली होती. स्टॉल आमचा चलतच नसायचा. कधी कधी आम्हाला यायला लेट व्हायचा. कधी कधी आम्हाला तिकडे जास्त कामाचा लोड असला ना, तर आता भलेही आपण आपल्या मनाने काम करतो ठीक आहे, बट कसं आहे पुढच्याचा माल जर अर्जंट असला, तो जर आम्हाला बोलला की नाही आज एवढे पीस झालेच पाहिजेत, एवढं तुम्हाला द्यायचंच आहे, आज माझा माल जाणारच आहे, मग आम्हाला स्टॉल लावायला लेट व्हायचा. आणि स्टॉल लावायला लेट व्हायचा तिकडे. तरी पण आम्ही येऊन लावला ना, मग काय व्हायचं माहितीये का, ज्या कस्टमरचा जो टायमिंग आहे ना त्या कस्टमरचा टायमिंग निघून जायचा आणि त्याच्यानंतर आमचा धंदा होतच नसायचा. आणि त्याचं डेलीचे डेली 300 रुपये चालूच असायचे. असं करत करत मग 1-2 महिना काढला आम्ही तरी पण त्या पॅकिंग मध्ये. त्याच्यानंतर वीकली किती पेमेंट यायचा सांगू? हा, वीकली फक्त आम्हाला फ्रेंड्स 1,500 किंवा 2,000 रुपये, त्याच्यावर 1 रुपया कधी आमचा जास्त निघत नव्हता. आणि तेच फ्रेंड्स तुम्हाला सांगू का, ते पैसे आमच्यासाठी आहे ना भरपूर होते. दुकान इकडे चलत नव्हतं आणि इथं आम्हाला कामाची सवय थोडीफार लागत चालली होती हळूहळू हळूहळू. तर मग काय व्हायचं, आणि त्या टाइम कधी पण आहे ना उन्हाळा आला ना, किंवा उन्हाळा येऊ देत किंवा ईद येऊ देत किंवा गुढीपाडवा येऊ देत, असे सीझनचे टाइम असले ना, दिवाळी वगैरे, तर ह्या ज्या कामाला आहे ना फुल सीझन असतो. म्हणजे नाही का जेवढा पाहिजे तेवढा माल आपण करू शकतो. तर कधी कधी मला असं वाटायचं की काश माझं घरी तर उल्हासनगर मध्येच असतं, तर आम्ही 12-12 तास काम केलंच असतं आणि थोडे पैसे मागं टाकलेच असते, आपल्याला पेट्रोलचा खर्च वाचला असता. माझ्या मनात असं यायचं. पण ते बोलतात ना नशिबाचे खेळ, सगळं आपल्या मनासारखं होत नाही, किंवा नशीब आपल्याला काय ना काय धडा शिकवत असतो, म्हणून आपल्या बरोबर हे सगळं घडत असतं. तर ते पण आमच्या बरोबर घडलं, ते पण आमच्या बरोबर झालं. त्यानंतर मग आम्ही असं करत करत तो स्टॉल वाल्याला मग आम्ही एक दिवस तो स्टॉल बंद करायचा डिसिजन घेतला, कारण की तिकडे पण आम्ही प्रॉपर टाइम देऊ शकत नव्हतो, इथे पण आम्हाला टाइम देता येत नव्हता, आणि त्याचं भाडं दररोज आम्हाला द्यायचंच होतं. आणि 2-3 कस्टमरने आपलं काय चालतच नव्हतं म्हणजे आणि तिसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणता असं कसं काय, तर ज्या टेबलवर आम्ही ते शॉप लावत होतो ना, तो जो इडली सांबरवाल्याचा तो स्टॉल होता ना, तो सुद्धा रिटर्न आला. हा, तो पण आला. म्हणजे नाही का आमच्या नशिबातच होतं की तुम्ही ते बंदच करून टाका म्हणून. जेव्हा आपल्याला ती गोष्ट करायसाठी सगळीकडूनच अडथळे येत असेल तर समजून जातं की ती गोष्ट देवाचाच इशारा आहे की तुम्ही ती गोष्ट बंद करा. तर आम्ही ते बंद करून टाकलं फायनली स्टॉल केला. मग आम्ही एकच डिसिजन घेतला की आनंद, आपण यानंतर हे पॅकिंगच काम करूयात. भले आपण किती पण खूप जास्त याला टाइम देऊ, आपण थोडं उशिरा येऊ, आपण उशिरा करू, काही पण करू, पण आपण इथेच काम करूयात. तर आता आमच्याकडे काय पर्याय होता, फक्त पॅकिंग. एवढे अडथळे आल्याच्या नंतर आम्ही फायनल डिसिजन घेतला की आपण जो आहे तो स्टॉल बंद करून टाकूया. दररोजचे 300 रुपये आमच्या पदरकडचे जायला लागले. म्हणजे की आम्ही जे तिथं वीकली कमवत होतो का, त्याच्यातले पैसे आम्हाला इथे द्यावा लागायचे, कारण की तिथे आमचे दररोजचे 300 रुपये सुद्धा निघत नव्हते त्या स्टॉल मध्ये. आम्ही बदलापूरवरून उल्हासनगरला कामासाठी यायचो. आम्ही सकाळपासून कामाला लागायचो दुपारपर्यंत, कधी कधी 4-5 सुद्धा वाजायच्या. एवढ्या वेळ काम करून सुद्धा आमच्या हप्त्याला फक्त 2,000 ते 2,500 रुपयेच निघत होते. आणि तिकडला म्हणजे आम्ही काय करत होतो, कधी कधी तिथल्या मालकाला आहे ना आम्ही हेच बोलायचो की हमको आहे ना 10 दिन का पैसा दे दो.
असं बोलायचं होतं आम्ही. मग तो बोलायचा चलेगा आप भले दर दिन लेके जाओ, कारण की आम्हाला आहे ना आमचं घरच चालत नसायचं माहितीये का फ्रेंड्स, की तिकडून जर आम्हाला पैसे आले ना तरच आम्ही घरी जाऊन काहीतरी बनवू शकत होतो, नाहीतर आमचं आहे ना घरी कधी कधी काय बनत सुद्धा नव्हतं. एवढी कंडिशन आमची खराब चाललेली होती माहितीये का. आणि वरून त्याच्यामध्ये होता लॉकडाऊन, आणि आम्ही कोणाकडेच पैसे मागत नसायचो. आम्ही आमची हालत कोणालाच सांगत नसतो. आम्ही आमचं करायचो, आम्ही आमचं खायचो, आम्ही भांडायचो. पण कारण की ना पैसे नसले ना फ्रेंड, सिरियसली एवढं चिडचिड झाल्यासारखं होतं ना, माणूस किती सहन करणार, किती इग्नोर करणार गोष्टीला, नाही का. एका मागं एक अडथळे येणार, एका मागं एक टेन्शन येणार, किती गोष्टीला आपण सामोरं जाणार. कधी ना कधी तर माणूस वैतागणच ना, कधी ना कधी तरी. फ्रेंड्स खरंच म्हणजे बोलतात ना, पैसा पाणी आहे ना थोडाफार पाहिजेच आहे, थोडाफार पाहिजेच आहे, लय नाही पण थोडा तरी पाहिजेच आहे, जेणेकरून आपलं घर सुद्धा चालेल. नाहीतर माणूस आहे ना एवढं चिडचिड होतं ना. आणि मी नव्हतं होत, पण तनुजा खूप चिडचिड व्हायची माहितीये का, कारण की तिला असं कोणी बोललेलं, असं कोणी तिच्या दारामध्ये आलेलं किंवा कोणी कॉल केलेलं तिला अजिबात आवडत नसायचं माहितीये का. मला असं वाटायचं आपण उपाशी राहू, पण आपण पुढच्याचे पैसे देऊन. मला कोणाचं पहिल्यापासून ऐकायची सवयच नाही, कारण मी पुढच्याला कधी तसा मौकाच देत नाही बोलायचा. ठीक आहे, तर आमच्या बरोबर असं व्हायला लागलं. त्यानंतर आम्ही तो स्टॉल सोडून आम्ही कामाला प्रॉपरली लागलो. त्यानंतर आम्ही खूप जास्त कष्ट करायला लागलो, की नाही का आता आपल्याला ह्याच कामावर जगायचंय, आपलं सगळं काय ते ह्याच कामावरती आहे. आणि मी पुढच्याला डायरेक्टली फिक्स केलं होतं की बाबा असं काम तुम्हाला, आम्ही दोघं पण नवरा बायको तुझ्या जवळच काम करणार आहेत, आम्हाला डेली पेमेंट दे म्हणून. तर तो काय बोलला, ठीक आहे तुम्हाला जसं जसं लागन तसं मी देईन. पण काय देणार तो आम्हाला दिवसाला 200-300 रुपये, कारण आमचे निघतच तेवढे होते. दोघंही काम करून सकाळपासून दुपारपर्यंत. मी तुम्हाला खरंच सांगते, कधी कधी तर आमचा नाही का नवीन आम्ही असल्यामुळे आम्हाला कलर एवढे कन्फ्युज व्हायचो, तर आम्हाला कलर कळत नसायचे. मला तर नव्हतेच कळत, पण आनंदला सुद्धा कधी कधी कलर म्हणजे नाही का माल पूर्ण एक संघच यायचा, तो एक संघ माल यायचा, त्याच्यामधनं आपल्याला वेगवेगळे सेपरेट करायला लागायचे, की याच्यामध्ये 4 पॅटर्न आहेत, एका पॅटर्न मध्ये 4 कलर असायचे एक पॅटर्न मध्ये. म्हणजे पॅन्टीचा जो पॅटर्न असतो ना त्या पॅटर्न मध्ये 4 कलर, त्याचे 4 शेड वेगळा वेगळा काढायचा. एक पीस ही दुसऱ्या पीस मध्ये नाही गेला पाहिजे, नाहीतर मग तो माल परत रिटर्न येणार. आणि असं भरपूर वेळा झालाय. काउंटिंग मध्ये मिस्टेक नाही झाली पाहिजे. काउंटिंग मध्ये म्हणजे मिस्टेक नाही झाली पाहिजे. आणि असं भरपूर वेळा झालेलं आहे फ्रेंड्स, की तो माल गेलेला आहे शोरूमला. इथे उल्हासनगरमध्ये शोरूम आहे जीन्सचे, तर शोरूम मधनं परत रिटर्न माल आलेला आहे. आणि आम्ही तो परत माल रिटर्न आल्याला परत खोलून परत पॅक केलेला आहे, आणि त्याचा आम्हाला 1 रुपयाही मिळालेला नाहीये, ते पण एवढ्या कडक उन्हामध्ये. आणि कधी कधी तर माहिती का फ्रेंड्स, पायाखाली आहे ना एवढा घाम यायचा ना, की अख्खी पॅन्ट सुद्धा वल्ली व्हायची माहिती का, एवढा घाम असायचा. आणि एवढं म्हणजे कष्ट असायचं त्या कामामध्ये. तरी पण मला कधी कधी माझ्यावर स्वतःवरच नाही का असा प्राऊड फील होतो, की एक मुलगी असून पण मी अजूनपर्यंत मी खचले नाही कोणत्याच गोष्टीमध्ये. कधी कधी तर आनंद हा गिव्हअप करायचे, पण मी कधी कधी आनंदला इतकं समजायचे, कधी कधी मी स्वतः गिव्हअप करायचे. कधी कधी मला आनंद एवढं म्हणजे नाही का आम्ही एकमेकांना समजत भांडत आज आम्ही इथपर्यंत आलोय. तर स्वतःवरच आम्हाला एकमेकांवर एवढा प्राऊड फील होतो कधी कधी, की आमच्यासारखे कोणीच असेच दिवसात अजिबात काढले नसतील. तर फ्रेंड्स असं करत करत आमचं काम चालायचं, म्हणजे की सकाळपासून आम्ही उठायचो, मी एक संघ मग जेवण वगैरे, सकाळचा नाश्ता, पाणी वगैरे भरून आम्ही सगळं काम वगैरे करून करेक्ट आम्ही 10 वाजता कामाला पोहोचायचो. कधी कधी लेट व्हायचा, कधी कधी उशीर व्हायचा. दुपारी मग जेवायचा, आणि आम्हाला आराम करायला सुद्धा वेळ नसं भेटत, कारण की इतकं अक्षरशः गरम व्हायचं ना तिथं. जेंट्स माणूस एखादा कुठल्या पण मालावर झोपू शकतो, कुठे पण झोपू शकतो. लेडीज कशी काय कुठं अंग टाकणार. मी अंग सुद्धा नुसतं मी अशी बसायचे, जेवल्याना फक्त 5 ते 10 मिनिटं अशी बसायचे मी थोडासा असं बस. आणि त्याच्यानंतर लगेच उठायचं, लगेच काम करायचं. मग संध्याकाळी 6-7 वाजता चाय येणार, नाश्ता येणार. आणि आमच्याकडे एवढे पण पैसे नसायचे, की नाही का उल्हासनगरमध्ये एवढा नाश्ता महाग आहे, की वडापाव शिवाय तिथं काहीच नाही भेटत. आणि मला वडापाव अजिबात आवडत नव्हता, तर मी इतकी भूक काढायची, पण मी आनंदला कधी उपाशी नाही ठेवला. आनंदला मी बोलायच तुम्हाला काय खायचं तुम्ही खा, तुम्ही चाय नाश्ता वगैरे करा. मग मी फक्त चहा बिस्किट वगैरे आम्ही खायचो, आणि त्याच्यानंतर परत आम्ही 8:30-9 वाजेपर्यंत काम करायचो. कधी कधी आम्हाला काम नसलं तर आम्ही घरी लवकर जायचो. म्हणजे फ्रेंड्स आम्ही घरामधनं 8-8:30ला निघायचो, 10 वाजेपर्यंत आम्ही उल्हासनगरमध्ये की आमच्या कामावर पोहोचायचो. 10 वाजल्यापासून काम करायचो तर रात्री 9-9:30 वाजेपर्यंत आम्ही तिथं काम करायचो. म्हणजे विचार करा आम्ही किती घंटे काम करायचो. आणि तेवढं काम करून सुद्धा आम्हाला आहे ना कधी कधी
6-7 वाजता आहे ना नाश्त्यासाठी पण आम्ही तरसायचो होतो आणि असं वाटायचं की नाश्ता घ्यायला गेलो तर दोघांचा नाश्ता एवढ्या रुपयाचा येईल, घ्यावा की नाही घ्यावा. तर फ्रेंड्स मग आम्हाला घरी जाता जाता कधी कधी 9:30-10 वाजायचे. कधी माल अर्जंट असला तर आम्हाला 10:30 वाजेपर्यंत सुद्धा तिथे थांबावं लागायचं. 10:30 वाजता थांबल्याच्या नंतर मग आम्ही घरी जाणार. अर्ध्याहून जास्त तर भाजीपाल्याचे दुकानं वगैरे सगळे बंद होऊन जायचे. कारण की उल्हासनगरमध्ये चालू असतात फ्रेंड्स. कधी पण तुम्ही जर उल्हासनगरमध्ये असं शहर आहे ना, तुम्ही किती वाजता पण जा, तुम्हाला काहीही भेटेल, तुम्हाला जेवण भेटेल, काही भेटेल. पण बदलापूर एक असं शहर आहे ना, लवकरच सगळं संपत आणि लवकर तिथं सामसूम होतं, माहिती का. आणि कधी कधी आम्ही त्या कामाच्या टेन्शन मध्ये विसरून जायचो की अरे घरी काय भाजीला घेऊन जायचंय किंवा इकडनंच काहीतरी न्यायचं, आम्हाला लक्षातच नसायचं. कारण आम्ही पण एवढे म्हणजे नाही का असं टेन्शन घेऊन माणसाच्या डोक्यामध्ये असे 10 टेन्शन असले ना तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात नाही राहत आपल्या. तर आम्ही घरी जाता जाता कधी कधी भाजीपाला वगैरे अक्षरशः बंद होऊन जायचं, काही पण खाऊन झोपून जायचं. मग आम्ही कसे बसे आम्ही दिवस ते काढले. त्याच्यानंतर मग कधी कधी मग नंतर हळूहळू येणं जाणं आमचं उल्हासनगर बदलापूर चालू झालं. तर आमचे नातेवाईक तर इथे तिथे आहेतच, अर्धे अंबरनाथ मध्ये आधे उल्हासनगर मध्ये आहेत. तर कधी कधी कोणी बघायचं मग बोलायचं, अरे माझ्या पप्पाला बोलायचे की तरुणा इथेच राहते का, तरुणा इथं कधी आली, काय काम करते, हे करते ते करते. तर माझ्या घरचे ना असं थोडंसं तोंड त्यांचं बारीक व्हायचं की नाही का, आम्ही कशाला सांगू की ती असं पॅकिंगचं काम करते म्हणून. तरी कधी ना कधी त्यांना कळायचंच कुठून, अरे तर काय झालं, काम आहे. जर मी तुम्हाला बोलू की ठीक आहे मी आता मोठ्या शोरूम मध्ये काम करते, तर तुम्ही काय मला सोन्याच्या नोटा देणार आहात काय? नोटा तर त्याच आहेत ना, भले कुठलंही काम असू दे, पण आम्ही आमचं कष्ट करून खातो. आम्ही चोऱ्या माऱ्या तर नाही ना करत, भीक तर नाही ना मागत. आम्ही आमचं कष्ट करतोय, आम्ही आमचा घाम गाळून काम करतोय. तर कोणाला काय विचार करायचे करू देत, आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाहीये. ते लोक काय आपल्या घरी पैसे द्यायला येत नाही, आपल्याला पुसायला येत नाही. आम्ही जेव्हा एवढा वाईट कंडिशन मध्ये होतो तेव्हा आम्हाला कोणी बोललं का की धरा 500 रुपये, धरा 1000 रुपये, तुम्ही तुमचं घर चालवा, तुमच्यावर एवढे वाईट दिवस आहेत, कोणी बोललं आम्हाला? नाही बोललं. पण कोणचं काम करते, का काम करते, ती पुणे का सोडलं, हित का आले, एवढ्या लोकांना चौकशा असतात, एवढ्या चौकशा असतात. अरे तुम्हाला काय करायचंय, तुम्ही तुमचं आयुष्य बघा ना. मग तेवढं बोलल्याच्या नंतर मग माझ्या घरच्यांचा मग परत आम्हाला कॉल यायचा की तुम्ही दुसरं काम का नाही करीत, ते काम का करतात, हे करतात ते करतात. आम्हाला त्यांचं एक वेगळं ऐकून घ्यावं लागायचं. पण काय करणार, आम्ही ऐकायचो, आमच्याकडे काय पर्याय नव्हता, आम्हाला आमचं घर बघायचं होतं, आम्ही करायचो, ऐकून घ्यायचो. असं करत करत 1 महिना गेला. असंच आमचं चालू होतं थोडं थोडं. तर फ्रेंड्स त्यानंतर एक दिवस आमचा असा एक आयुष्यामध्ये येतो, एक अनोळखी माणूस, ज्याला आम्ही ना कधी बघितलंय नाही, आम्ही त्याच्याबरोबर कधी बोललोय ना, कधी आम्ही त्याला नाही का असं समोरासमोर पाहिले ना, त्याचा कधी आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर होता. तो माणूस आमच्या दारामध्ये येतो आणि आम्हाला असं काहीतरी बोलतो ज्यामुळे फ्रेंड सिरियसली आम्हाला परत एकदा बदलापूर सोडण्याचा डिसिजन घ्यायला लागतो.